केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकारने आज 3 मोठे निर्णय घेतले आहेत आणि 1 जानेवारी 2025 पासून ही अंमलबजावणी होत आहे. राज्यातील लाडक्या बहिणीसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. फडणवीस सरकारने लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी मोठा निर्णय घेतला आहे आणि कोणता नियम घेतला आहे हे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्यापूर्वी गॅस सिलेंडर विषय आज 3 मोठे निर्णय घेण्यात आले आहे. कल्पना करा, तुमचे स्वयंपाक घरातले सिलेंडर संपत आले. तुम्हाला नवीन गॅस सिलेंडर खरेदी करायचे आहे. पैसे तुमच्याकडे आहेत पण सिलेंडर मिळतच नाही. हा हे तुमच्या सोबतही होऊ शकतो. हे ऐकून तुम्हाला धक्का बसतो ना, पण हे सत्य परिस्थिती आहे. 1 जानेवारी पासून सुरू होणाऱ्या नवीन नियमामुळे हे होणार आहे. आता प्रश्न पडतो, काय आहे ते नवीन नियम? कशामुळे तुम्हाला गॅस मिळणार नाही आणि यामध्ये अशी कोणती आनंदी बातमी आहे त्यामुळे तुम्हाला गॅस स्वस्त आणि मोफत मिळू शकतो? मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ बंद करू नका, कारण हा व्हिडिओ तुमच्या रोजच्या आयुष्यावर परिणाम करू शकतो. नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलो महत्वाची संवेदनशील माहिती. गॅस सिलेंडरच्या वितरणासाठी 5 नियम लागू केले आहेत. या नियमामधून 2 नियम खूपच कठीण आणि धक्कादायक आहेत, तर तिसरा नियम तुम्हाला आनंदाने उडी मारायला लावेल. तुमच्या स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडर बद्दल घेतोय. कल्पना करा, तुम्हाला गॅस सिलेंडरची अत्यंत गरज आहे आणि तुमच्याजवळ पैसे आहे पण तरी गॅस सिलेंडर मिळत नाही. हे ऐकून तुमची काळजी करण्याचं तो चुकवणं यासाठी जबाबदार आहे 1 जानेवारी 2025 पासून लागू होणारे 3 नवे नियम. आज राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 3 मोठे निर्णय घेतले आहेत. या व्हिडिओमध्ये आम्ही सविस्तर माहिती देणार आहोत की हे नियम काय आहे, त्यांचा तुमच्यावर कसा परिणाम होईल आणि या संकटातून बचावासाठी तुम्हाला काय करावे लागेल. आणि हा एका आनंदीय बातमीच्या योजनेत आम्ही शेवटी करणार आहोत, त्यामुळे तुम्हाला गॅस स्वस्तात आणि अगदी मोफतही मिळू शकतो. बघा, आता तुमच्या जवळ पैसे असून सुद्धा गॅस सिलेंडर मिळणार नाही, घरात गॅस वापरत असाल तर हे 3 नियम पाळावेच लागतील, अन्यथा पैसे असूनही गॅस सिलेंडर मिळणार नाही. 1 जानेवारी 2025 पासून 3 नवीन नियम लागू झाले आहेत. तुम्ही कोणत्याही कंपनीचा गॅस सिलेंडर असेल तर तुम्हाला हे नियम पाळावे लागतील. हे नियम पाळले नाही तर तुम्हाला पैसे असूनही गॅस सिलेंडर मिळणार नाही. 3 नियमातील 2 नियमाचे अंतर्गत तुम्हाला एक काम खूप अर्जंट करायचं आहे, अन्यथा तुम्हाला महागड्या भावाने गॅस सिलेंडर खरेदी करावं लागेल. खूप अर्जंट हे काम केल्यानंतर आता तुम्हाला गॅस मिळणार आहे. हे काम केल्याशिवाय तुम्हाला गॅस मिळणार नाही. आला आहे नवा नियम आणि त्याचबरोबर एक अतिशय आनंदाची बातमी देखील आहे. महाराष्ट्र शासनाने आपल्याला राज्यातील लोकांसाठी एक नवा नियम लागू केली आहे, ज्याच्यानुसार तुम्हाला आता गॅस सिलेंडर 200 ते 300 रुपयांनी स्वस्त म्हणजे कमी दराने मिळणार आहे. त्यासाठी देखील एक काम तुम्हाला अर्जंट मध्ये करावे लागेल. पटकन हे काम करून घ्या. तुमच्या जवळ पैसे असले तरी गॅस सिलेंडर मिळणार नाही. अतिशय महत्वाचे अपडेट वापर करण्यासाठी आहे. 3 महत्वाचे नियम आहेत, ज्यातील 2 नियम खूप धक्कादायक आहेत. अर्जंट तुम्हाला 2 काम करायची आहेत. हे 2 काम शिवाय तुम्हाला गॅस तर मिळणारच नाही, पण हे काम केल्याने तुम्हाला गॅस तर मिळेल, पण दुसरा असा मोठा फायदा होईल की गॅसचे दर वाढणार आहे, त्याचे रेट देखील वाढणार आहे, पण तुम्हाला वाढीव दराचा देखील धक्का बसणार नाही, कारण ते तर सुद्धा तुम्हाला 200 ते 300 रुपयांनी गॅस सिलेंडर स्वस्त देखील मिळणार आहे. हे काम तुम्ही अर्जंट करून घ्या. बघा, कोणते 3 नियम लागू करण्यात आले आहेत. त्यामधील पहिला नियम आहे गॅस कनेक्शन आधार लिंक करून बंधनकारक आता करण्यात आला आहे. कारण आता पहा, गॅस कनेक्शन जे आहे, गॅस कनेक्शन ला आधार लिंक करून घ्यायचं आहे. तेल कंपन्या तसेच महाराष्ट्र सरकार तसेच त्याचे जे मंत्री आहेत त्या कंपन्याचे किंवा तेलाच्या संदर्भात जे मंत्रालय आहेत, एक वेळावेळी त्यांनी सप्टेंबर पर्यंत डेट वाढवली होती, नंतर ऑक्टोबर मध्ये वाढवली, नंतर नोव्हेंबर मध्ये, नंतर डिसेंबर पर्यंत ही वाढवलेली एक आहे. पहा, गॅस कनेक्शनची ई केवायसी करावे बंधनकारक कारण केलेली आहे. ई केवायसी तुम्ही 31 डिसेंबर पर्यंत करून घ्या. म्हणजे आता यासाठी काय करायचे बघा, अन्यथा गॅस मिळणार नाही. तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे आधार कार्ड घेऊन जायचे आहे आणि तुमचे जे काही गॅस चे पुस्तक आहे, सोबत एजन्सी कडून दिलेले डॉक्युमेंट असते ते घेऊन जायचे आहे. तुम्ही कुठे गॅस एजन्सी मध्ये जिथे डीलर आहे, तिथे एजन्सी आहे, तिथे जाऊन तुम्ही त्याचे लिंकिंग करून घ्यायचे आहे. तिथे विशिष्ट मशीन असणार आहे. त्या मशीनवर तुम्ही तुमच्या अंगठ्यांच्या ठसा देऊन तुमचे आधार लिंकिंग करून घ्यायचे आहे. आता ही झाली पहिली गोष्ट, लगेच करून घ्या. 5 ते 6 दिवसाच्या अवधी आहे, कारण आहे अर्जंट मध्ये करून घ्या. आता दुसरा नियम जाणून घेऊ, पण त्याआधी तिसऱ्या नियमात तुम्हाला गॅस सिलेंडर 200 ते 500 रुपयांनी स्वस्त मिळेल, तर एका विशेष नियमाअंतर्गत गॅस मोफतही मिळू शकतो. पण दुसरा नियम पहा, तो खूप जबरदस्त आहे.
आहे. काय होतं की तुम्ही उज्ज्वला योजनेअंतर्गत किंवा इतर कुठल्या योजनेअंतर्गत जर तुम्ही गॅसचा जर फायदा घेत असाल किंवा तुमची जी सबसिडी येत असते ती जमा होत असते, तर ती सबसिडी जमा होण्यासाठी तुम्ही तुमच्या गॅस कनेक्शनला तुमच्या बँक खातं जोडून घ्या. बरेचसे ग्राहक असे आहेत ज्यांनी आताच कधीतरी गॅस कनेक्शन घेतलं आहे, पण त्यांनी त्यांच्या बँक खातं जे आहे ते त्या गॅस कनेक्शनला जोडलेलं नाही, तर ते कृपया करून जोडून घ्या. दुसरा नियम आज लागू करण्यात आलेला आहे. आता तिसरा नियम खूप आनंदीय आहे, जो ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हायला आणि जो ऐकून तुम्हाला फार उत्सव होईल. काळजी करू नका. तुमच्या बचतीसाठी सरकारने गॅस सिलेंडर देण्याच्या किमतीत 50% सबसिडी मिळेल अशी योजना आणलेली आहे. पहा, तुम्हाला माहिती आहे का? योजनेअंतर्गत तुम्हाला वर्षातील गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे. खूप मोठा पाऊल आहे. वाद कसली पाहत आहे? तुमचे हक्काचे राह मिरवा. पहा, अर्ज ते होतं ते 31 तारीख पर्यंत होतं. आता उशीर कशाचा करायचा आहे? आता पहा, तुम्हाला काय करावं लागणार आहे. तर तुम्ही हा जो अर्ज होता किंवा याची जी प्रक्रिया होती तर ती पूर्वीचे त्या ठिकाणी करण्यात आली होती, पण त्याच्यासाठीच एक सिंपल लॉजिक्स जसा आहे की तुम्हाला जर मोफत गॅस सिलेंडर मिळवायचा असेल तर तिसरा नियम काय ते सांगतो की तुमच्या घरात लाडकी बहीण योजने लाभार्थी महिला असणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेमध्ये 21 ते 65 वर्ष वयाच्या महिला त्यांना त्यांच्यामध्ये प्रवेश देण्यात आलेले होता आणि ज्यांना 5 हप्ते सरकारकडून वर्ग करण्यात आले होते. आता क्लिअर कर लक्षात घ्या, तुमच्या घरात कोणी लाडकी बहीण असले म्हणजे लाडकी बहीणची लाभार्थी असेल तर तुम्हाला तिसऱ्या नियमांतर्गत मोफत गॅस मिळण्याचं यासाठी काम करायचे आहे की तुमचे गॅस सिलेंडरचे आहे तर ते त्या महिलेच्या हस्तांतरण करून घ्यायचे आहे. हे लक्षपूर्वक आता ऐका. काय करायचे आहे की तुमचे गॅस सिलेंडर उदाहरणार्थ कुठल्या तरी पुरुषाच्या नावावर असेल तर तुमच्या घरातल्या उदाहरणार्थ मूळ वडिलाच्या नावावर असेल, मुलाच्या भावाच्या नावावर असेल तर ते त्या महिलेच्या नावे ट्रान्सफर करा. कोणत्या महिलेच्या नावे ट्रान्सफर करा की जी अशी महिला आहे की ते लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे. एका घरात कदाचित 2 महिला लाभार्थी असतील तर लाडक्या बहिणीची तर तुम्ही कोणत्याही एका महिलेचे नावे करू शकता. आता तुम्हाला काय करायचे आहे की तुमचे ते खाते जे आहे ते हस्तांतरण करून घेतलं, त्यासाठी काहीतरी थोडासा खर्च लागेल ते तातडीने करून घ्या, जेणेकरून तुम्हाला काय होणार आहे की 3 गॅस सिलेंडर हे मोफत मिळणार आहे. ज्या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. आणि लक्षात घ्या, आता जो नुकतेच पार पडलेला हिवाळी अधिवेशनात पूर्णपणे मागण्या मागितल्या गेल्या तर त्यामध्ये स्पष्टपणे 514 कोटीची तरतूद योजनेसाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी करण्यात आलेली आहे. यामुळे तुम्हाला याचे पैसे देखील तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे काही अर्जंटमध्ये हे काम करून घ्या, जेणेकरून तुम्ही वाढत्या महागाईच्या सुद्धा देखील काही झर बसणार नाही. हे तुम्ही अर्जंट मध्ये करून घेणे खूप गरजेचे आहे. ज्यामुळे अत्यंत तातडीने हा व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत. तर अशा नवनवीन योजना आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, घंटीचे बटन दाबून ठेवा, त्यामुळे असा नवनवीन अपडेट तुमच्या पर्यंत येत राहील. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.